नमस्कार, मी वैशाली खमंग रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज नारळी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमेनिमित्त आपण मस्तपैकी नारळी भात बनवणार आहोत। चला तर मग हा नारळी भात मी कसा बनवलाय आपण झटपट रेसिपी बघून घेऊया। इथे नारळी भात बनवण्यासाठी मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि आता हा बासमती तांदूळ आपण 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेणार आहोत। या तांदळाला आपण अगदी 2 ते 3 वेळेस अगदी छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालून या तांदळाला 15 मिनिटं भिजत ठेवायचे। हे बघा, इथे थोडंसं पाणी घालून मी आता हा तांदूळ 15 मिनिटं भिजत ठेवणार आहे। आता एका कढईमध्ये 1 चमचा तूप घालून यामध्ये मी 2 ते 3 वेलदोडे, 2 ते 3 लवंग आणि 1 दालचिनीचा तुकडा घालणार आहे। आता तुपावरती आपण हे भिजवलेले तांदूळ घालून छान परतवून घ्यायचे। तांदूळ परतवल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालून हा भात अगदी छान मस्त मोकळा असा शिजवून घेणार आहोत। आपण या ठिकाणी आता हा भात जो आहे बासमती तो अगदी मस्त मऊ असा शिजवून घेतलेला आहे। हा बघा, अगदी छान मस्त मऊ शिजलाय आणि इथे आपला हा भात जो आहे तो अगदी मोकळा मोकळा असा झालेला आहे। इथे नारळी भात बनवण्यासाठी मी 1 वाटी बासमती तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून शिजवून घेतला। त्यामध्ये 2 ते 3 वेलदोडे, 2 ते 3 लवंग आणि 1 दालचिनीचा तुकडा घातलेला होता। थोड्या तुपावर परतवून मी हा भात छान शिजवून घेतला। त्यासोबतच मी ते 1 वाटी खोवलेलं नारळ घेतलेलं आहे, पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे। इथे मी बारीक चिरून काजू, बदाम घेतलेले आहेत, मनुका घेतलेला आहे, पिस्ता घेतलेला आहे, सोबतच वेलची पूड आणि जायफळ घेतलेला आहे। चला तर बघा, आता आपण नारळी भात बनवायला घेऊया। आज नारळी पौर्णिमेनिमित्त इथे आपण मस्तपैकी नारळी भात बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे। कढई गरम झाली की आपण त्यामध्ये 1 ते 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। हे आपल्या घरीच बनवलेले तूप आहे। या तुपाचा वास अगदी मस्त येतो। हे बघा, इथे 1 ते 2 चमचे मी तूप घालून घेतलेलं आहे। तूप गरम झालं की त्यावरती आपण खोवलेलं नारळ घालून घ्यायचं आहे। इथे मी हे खोवलेलं नारळ जे आहे ते घालून घेतलंय। हे नारळ आपल्याला 2 ते 3 मिनिटं तुपावर छान मस्तपैकी परतवून घ्यायचं। हे बघा, इथे तुपावरती नारळ आपलं अगदी मस्त परतवून घ्यायचं आहे। हे खोवलेलं नारळ आपलं परतवून झालं की त्यामध्ये आपण पाऊण वाटी गूळ घालणार आहोत। गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडा कमी जास्त करू शकता। आता या ठिकाणी आपण खोबरं आणि गूळ छान परतवून घेतलाय। हे बघा, अगदी मस्त। आता यामध्ये मी वेलची पावडर घालून घेणार आहे, सोबतच आपण थोडंसं जायफळही घालायचे। गुळाच्या पदार्थांमध्ये थोडं जायफळ असलं की छान वास येतो आणि चवीलाही मस्त। आता हे सर्व छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण यामध्ये बारीक केलेले काजू, बदाम, पिस्ता घालून घेणार आहोत। त्यासोबत मनुकाही घालून घ्यायचा आहे।
इथे मी मनुकेही घालून घेतले. आता हे छान आपण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आणि यामध्ये मी आणखीन 1 चमचा तूप घालून घेणार आहे. म्हणजे आपले काजू बदाम जे आहेत ते अगदी छान मस्त खरपूस होतील. हे बघा, अगदी छान परतले जातील. आता इथे आपलं गुळ खोबऱ्याचं मिश्रण तयार आहे. यामध्ये आपण शिजवून घेतलेला जो भात होता तो घालून घ्यायचा आहे. भात इथे आपण अगदी मस्त छान मोकळा मोकळा असा शिजवून घेतलेला आहे. हा बघा, अगदी छान मोकळा मोकळा झालेला आहे. आता हे सर्व आपण अगदी व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे. अगदी हलक्या हाताने आपण भातामध्ये सर्व मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी थोडासा फूड कलर घातलेला आहे. पिवळा रंग घातला यामध्ये, म्हणजे आपला हा नारळी भात दिसायला अतिशय सुंदर दिसेल. हा बघा, अगदी हलक्या हाताने आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. अगदी छान. या नारळी भाताचा वास सुद्धा एकदम मस्त येतोय. अगदी छान घमघमाट सुटलेला आहे. आता या नारळी भातावर अगदी थोडंसं तूप घालून आपण यावरती झाकण ठेवून या भाताला अगदी छान एक दणदणीत वाफ द्यायची आहे. फक्त 2 मिनिटं गॅसवरती हा नारळी भात आपण ठेवणार आहोत. 2 मिनिटानंतर याला एक छान वाफ दिलेली आहे. आणि इथे आपला नारळी भात अगदी मस्तपैकी बनून तयार झालेला आहे. हा नारळी भात दिसायला अगदी छान दिसतोय. एकदम मस्त. आता हा नारळी भात आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. हा बघा, इथे गरमागरम आपला हा नारळी भात अगदी झटपट बनवून तयार झालेला आहे. आज नारळी पौर्णिमेनिमित्त मी हा नारळी भात केलेला आहे. हा बघा, अगदी मस्त, एकदम छान. यावरून आपण थोडंसं खोबरं घालून घेऊया. त्यासोबतच थोडेसे काजू आणि बदाम, पिस्ता हेही घालून घेतलंय. इथे आपला नारळी भात अगदी छान बनून तयार झालेला आहे. तर बघितलं फ्रेंड्स, इथे अगदी झटपट असा आपला हा नारळी भात बनून तयार झालेला आहे. हा बघा, अगदी मस्त मोकळा मोकळा असा हा नारळी भात झालेला आहे. मागच्या वेळेला आपण साखर घालून बनवला होता. यावेळेस आपण हा नारळी भात गुळ घालून बनवलेला आहे. अगदी मस्त चवीला. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. आणि हो, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीज मध्ये. तोपर्यंत बाय.